आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहराध्यक्षा, सहकार सेना जिल्हाध्यक्ष आणि युवा संघर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापिका स्वागता रमेश उपासनी यांनी आपला वाढदिवस हिरावाडी रोडवरील दामोदर नगर येथील वात्सल्य वृद्धाश्रमात साजरा केलाय। बालवयात वडिलांचं छत्र हरपलेली स्वागता उपासनी या नेहमी निराधार वृद्ध महिला आणि मुलांसाठी कार्यरत असतात। याआधी त्यांनी आधार तीर्थ या बालाश्रमातील 9 मुलींना दत्तक घेत त्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला। 3 जुलैला त्यांचा वाढदिवस आश्रमातील आजी आजोबांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। आजींच्या हस्ते औक्षण आणि त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलं होतं। यावेळी कार्यक्रमाला योगेश समशेर, यश हिरे, अमोल वाघ, ज्योती वाघ, प्रभाकर देशमुख, संतोष चांडक यांच्यासह वात्सल्य आश्रमाचे संचालक सतीश सोनार, व्यवस्थापक दयानंद आडखिळे तसेच ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील, विजया शहाणे आणि स्वागता उपासनी यांचे चिरंजीव आर्यन उपासनी तसेच वात्सल्य वृद्धाश्रमातील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमची सगळ्यांची भेट झाली आणि हे माझं सौभाग्य आहे की मला तुमच्या बरोबर आज माझा अभिष्टचिंतन सोहळा करण्याची मला ती एक म्हणू शकतो आपण की मला ती एक संधी मिळाली आणि नक्कीच मी या संधीचं पुढे काहीतरी सोनं करण्याची इच्छा ठेवेन। मी दरवर्षी काहीतरी एक माझी इच्छा असते की प्रत्येक व्यक्तीमध्ये जाऊन त्यांच्याशी एक संबंध जोडावे, कारण मी पण मुळात अनाथ आहे। मलाही ज्यांनी दत्तक घेतलेलं आहे त्यांनी मला छोट्याचं मोठं केलं, त्यांनी सांगून केलं, सगळ्या गोष्टी मला क्लिअर होत्या आणि मी कायम एकच गोष्ट ठरते की जन्माला येणारा व्यक्ती हा एकटाच असतो आणि जाणारा एकटाच असतो। त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीचा अपेक्षा ठेवू, नातेसंबंध जोडणं ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की स्वतःच्या हिमतीवरती उभं राहणं हे कधीही बरं, न अपेक्षा ठेवतं। आज माझा मुलगा पण माझ्याकडे आलेला आहे, पण मी तुम्हाला आजच सांगते की मुलाकडनं सुद्धा तो 18 वर्षाचा झाला तर त्याच्या पायावर उभा राहिला की आपण त्याची अपेक्षा सोडून देणार, मनात ठेवायचं नाही, ते दुःख मनात साठवून आपल्याला त्रास होऊन घेतात त्याच्यापेक्षा बिंदास झाला। आणि तुमच्याकडे बघून आज मला 100% मला ही गोष्ट समजलेली आहे की ठीक आहे, जो निर्णय मी घेतलेला आहे तो अगदी योग्यच आहे। आणि परत एकदा मी तुम्हाला सगळे ज्येष्ठ जेवढे पण आहात, तुम्ही ज्येष्ठ नागरिक जेवढे आहात, परत एकदा मी हेच सांगेन की माझं सौभाग्य आहे की मी तुमच्याबरोबर आज माझा वाढदिवस साजरा करते आणि तुमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद माझ्याबरोबर असेच कायम राहू द्या। ही आपली पहिली भेट आहे, पण निश्चितच दरवर्षी भेटू आपण आणि मी अजूनही तुम्हाला भेटायला येईल याची पण मी तुम्हाला एक प्रॉमिस देते आणि 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। स्वागताताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांनी या वात्सल्य वृद्धाश्रमामध्ये मला बोलवून आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीने ते कार्य करतात हे दाखवून अतिशय मोलाचं काम केलेलं आहे। मी या रस्त्याने जातोय, बोर्ड वाचतोय, पण कधी येण्याचं काम केलेलं नाही, पण त्यांच्यामुळं आज येऊन इथं मन भरभरून आलंय आणि सर्वांना बघून आणि ते करत असलेल्या कार्याकरता खूप खूप धन्यवाद। त्यांचा वाढदिवसा करतात खूप खूप धन्यवाद, तसेच आशीर्वाद। स्वागताताईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा। तुम्हाला भरपूर आयुष्य, आरोग्य, सुख, संपत्ती जी तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते खूप खूप मिळू दे, दुप्पट चौपट होऊ दे। तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण जी काही सुख आनंद आहे तो तुम्हाला नेहमी मिळत राहावा। तुमचं आरोग्य हे चांगलं राहू देत, कारण आरोग्य चांगलं असलं तर माणसाला खूप काही करता येतं। आज विद्यमान पदावर तुम्ही आहात त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। एक स्त्री जेव्हा एखाद्या मोठ्या पोस्टवर विराजमान असते तेव्हा खरंच अभिमानाने ऊर भरून येतो। इथे तुम्ही 2-2 ठिकाणच्या अध्यक्ष आहात, खूप छान वाटलं आणि असं वाटलं मुलगी असावी तर अशी, बहीण असावी तर अशी, जी समाजाला आणि कुटुंबाला भूषणावह असते। सगळ्यांना अशा मुली बहिणी मिळू देत।
वात्सल्य परिवारात स्वागता मॅडमांचे आम्ही स्वागत केलेलंच आहे. त्यांनी आमच्या वात्सल्यमध्ये जो वाढदिवस साजरा केला तो अतिशय सुंदर आणि सुखद आम्हाला एकदम मनाला आनंद देऊन गेलेला आहे. विशेष म्हणजे आम्ही मॅडमांना यापुढील त्यांचे जे जीवन आहे ते निरोगी आणि आनंदी सुखाने जावो हीच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांना भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच त्यांना विविध पद मिळत राहो व त्यांना त्यांच्या सहकार्यांची साथ अशीच पुढे सुद्धा मिळो हीच आम्ही अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.